गिरगावमधलं मेट्रो 3चं वादळ आता दादरमध्ये सरकलंय। मेट्रो प्रकल्पासाठी तुमची जागा द्या अशी नोटीस MMRDAनं दादरमधल्या रहिवाशांना दिली आहे। त्यामुळे दादरकर चिंतेत आहेत। मनसेने या प्रकरणी दादरवासियांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली आहे। नारायण हाऊस आणि कॉर्नर व्ह्यू, सुखदुःखात एकमेकांचा कधीही शेजार न सोडलेली एक चाळ तर दुसरी इमारत, दोहीही दादरमधली मराठमोळी परंपरा जपणाऱ्या प्रतिनिधी। पण आता या दोघींच्याही अस्तित्वावर संकट आलंय। चाळ आणि इमारतीची जागा तसंच आजूबाजूचा परिसर MMRDAला आपल्या मेट्रो 3 या प्रकल्पासाठी हवाय। प्राधिकरणानं या चाळी आणि इमारतीच्या मालकांना तसंच रहिवाशांना नोटीस बजावली आहे। 15 दिवसांच्या आत प्राधिकरणाला या नोटिशीवर मालक आणि रहिवाशांचं उत्तर हवंय। MMRDAच्या या नोटिशीमुळे रहिवाशांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे। माझा जन्मच या इमारतीत झाला, त्यामुळे मला पूर्णपणे माझा विरोध आहे। कळलं की नाही? किती काही झालं मी अगदी आमरण उपोषण करेन, पण या प्रकल्पाला विरोध करणार। आमचा प्रॉब्लेम असा आहे की आमची आता रिडेव्हलपमेंटची बोलणी चालू आहे। कदाचित ती आणखीन पुढे सरकली असती, पण आता हे नोटीस आल्यामुळे त्याला थोडासा खूप असल्या झालेला आहे। या प्रकरणी मनसे रहिवाशांच्या बाजूने उभी राहिली आहे। MMRDAची जी भूमिका आहे ही पूर्णपणे संशयास्पद भूमिका आहे। मराठी माणसाला दादरमधनं हद्दपार करायचा हा डाव आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापिही यशस्वी होऊ देणार नाही। स्थानकं असू दे वा कारशेड, मेट्रो 3 प्रकल्पाचं कौतुक कमी आणि वादच जास्त अशी परिस्थिती आहे। काही दिवसांपूर्वी गिरगावकरांवर घोंघावत असलेलं या प्रकल्पाचं वादळ आता दादरच्या दिशेनं सरकलंय। त्याचा मुकाबला करण्यासाठी दादरकर सज्ज झालेत। पहिल्यांदा गिरगाव आणि आता दादर, मराठी माणसाचा निवाराच धोक्यात आल्यानं राज्य सरकारच्या मेट्रो 3 या प्रकल्पाविषयी संशय निर्माण झालाय। परिणामी मराठी अस्मितेचं राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना नामी संधी मिळाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वन्नेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। आतापर्यंत मेट्रो 3 प्रकल्पावरून नेमके काय वाद झाले आहेत यावर एक नजर टाकूया। मेट्रो आणि वाद हे समीकरणच झालंय मुंबईत। कुलाबा ते सिब्स मेट्रो मार्गातली 254 झाडं तोडायला शिवसेनेनं विरोध केला होता। मेट्रो 3 मुळे गिरगाव काळबादेव येथील 777 कुटुंबियांचं स्थलांतर, मात्र स्थलांतराला दक्षिण मुंबईमधल्या रहिवाशांनी कडाडून विरोध केला। झी मीडिया त्यांच्या पाठीशी आहे। विधान भवन मेट्रो स्टेशनसाठी राजकीय पक्षांची ऑफिसेस आहेत ती हटवायला विरोध झाला। आता गिरगाव पाठोपाठ दादरच्या रहिवाशांनाही MMRDAनं नोटिसा पाठवल्या। कुलाबा ते सिब्स मेट्रोच्या मार्गातली ही झाडं तोडायच्यापासून सुरू झालेली वादांची मालिका ही थांबायला तयार नाही। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर केंद्र सरकारनं मुंबई मेट्रोच्या संदर्भात नेमलेल्या भाडे समितीच्या वतीनं आज जनसुनावणी घेण्यात आली। मुंबईकरांनी मेट्रोच्या वाढलेल्या दरांबाबत आक्षेप नोंदवला आणि भाडं कमी करण्याची मागणी या समितीकडे केली। यावेळी RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सगळ्याची CAG तर्फे चौकशी व्हावी अशी मागणी केली। जिथे ते मेट्रो सुरू आहेत, प्रत्येक मेट्रोचा खर्च 150 ते 200 कोटी प्रति किलोमीटर आहे, परंतु मुंबई मेट्रोचाच असा खर्च आहे जो 400 कोटीच्या वरती गेलेला आहे। ही जी असमानता आहे, म्हणजे निश्चित मुंबई मेट्रोने आपले जे खर्चाचे जे प्रमाण आहे फुगवले आहेत, वाढवले आहेत, तर त्याच्यावरती कोणताही त्यांचा आधार नाही आहे। या बाबतीमध्ये आम्ही समितीकडे अशी मागणी केली की याची CAG तर्फे आपण चौकशी करावी आणि भाडं कमी करावं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।